ओके. सो 4:44. आत्ता तसं बघायला गेलं तर आपली खरी जर्नी चालू आली. अरे वा, माझं मेमरी कार्ड नाही काढलं मी अजून. तर दुसरं मेमरी कार्ड टाकून भेटतो. ओके. सो निघालो आहोत आता आपण आपल्या रिटर्न जर्नीसाठी, म्हणजेच कर्नाटकमधून आपल्या मुंबईला. टोटल आता मी लावले, फर्स्ट मॅप तर मी कोल्हापूरचा लावला आहे. तो कोल्हापूर इथून मुर्डेश्वरून लगभग 350 to 360 किलोमीटर्स आहेत. तिकडून पुढे अजून डबल जायचं आहे म्हणजे मुंबई. सो लेट्स सी. फर्स्ट ब्रेक मी विचार केला आहे कोल्हापूरला घेईल. इफ माझा स्टॅमिना असेल, मला झोप येत नसेल, कम्प्लिटली फ्रेश असेल, तरच मी रिटर्न मुंबईला जाईल सेम डे कंटिन्यू करून. अदरवाईज मी कोल्हापूरमध्ये स्टे घेईल. वाजले आहेत परफेक्ट 5. सो 1-1.5 तासात काढू होईल. तोपर्यंत जेवढा रस्ता कापता येईल तेवढा कापून घेऊ. बाकी रोड्स बद्दल तर काय बोलू बाय, रोड्सचं पॉवर आहे. शुद्धाचा फ्युलिंग ब्रेक घेऊ एक आणि कल्टी मारू. अजून 120 किलोमीटरची रेंज आहे. काळोख झाल्यानंतर फ्युलिंग ब्रेक अजून 100 किलोमीटर चालू. मस्त त्या रोडची मजा घेऊ आणि सुसाट निघून जाऊ. चलो. रिटर्नच्या जर्नीचा आपला फर्स्ट टोल प्लाझा, जो की हुन्नावरवरून कनेक्ट करतो गोकर्णाला. त्याचं नाव काय, वेलकम टू ओलेगाड्डे. ती नावं पण हार्ड आहेत रे, नावं पण घेता येत नाहीत. इथे कम्युनिकेशनला एवढा प्रॉब्लेम आहे ना, ना धड त्यांना इंग्लिश आहेत ना धड त्यांना हिंदी आहेत. फक्त एकच काय बोलले की हां 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 हां. एक गोष्ट ते इकडे शिकणार काय भाई, कर्नाटक साईड भाई लोकांना आपली परंपरा जपतात. पनवेल आहे 680 किलोमीटर. लेट्स गो. वा, हे रोड ना पॉवर आहेत. फक्त एक डोक्याला ताप आहे. काही गुरु आहेत ना, भर रस्त्यात डायरेक्ट बिंदास कुठेही बसलेले असतात, कुठेही चालत असतात. हे बघा साईडला बसतात बघा. मगाशी एक समोर ॲक्सिडेंट बघितलं मी. ओके. नॅशनल हायवे सोडून गोकर्णा पार्टी सोडून आता आपण ॲज पर प्लॅन आपण कोल्हापूर हायवेने जायचं आहे, म्हणून मी तो नॅशनल हायवे सोडून आता एक घाट लागतो. घाट करून देन आपण कोल्हापूर हायवे लागणार आहोत. आता मेन सीन काय झाला माहिती आहे का, इथे आल्यावर भाई गाडी लागली रिझर्वला. मग आजपासून मला 5 ते 6 पेट्रोल पंप दिसले, पण मी विचार केला जोपर्यंत मी आधीपासून तेच प्लॅन ठेवलं 300 किलोमीटर चालत नाही तोपर्यंत आपण काय पेट्रोल टाकायचं नाही. आणि अशी मग रिझर्वला लागली नव्हती आणि 280 किलोमीटर चाललेली. आता 20 किलोमीटर चालण्याच्या नादात डायरेक्ट घाट चढलो आपण हा, आणि पेट्रोल पंपच नाही आता इथे कुठे. ठीक आहे, माझ्या मते 60-70 किलोमीटर तर चालली पाहिजे, त्याच्या आसपास आपल्याला भेटेल पेट्रोल पंप. मगाची जे हायवेला होतो ना आपण NH66वर, तिकडनं पण स्ट्रेट जाता येतं, बट तिकडून आपल्याला ओल्ड मुंबई गोवावरून जावं लागलं असतं. म्हणजे गोवा, मालवण, संगमेश्वर, चिपळूण, खेड असं करत करत देन पुढे पाली आणि पेन. बट मी बोललं आपल्याला कोल्हापूरला स्टे घ्यायचाच आहे तर कोल्हापूरवरून जाऊ. वाव, हे बघा ना, जागी भाई या लोकांनी नारळाची शेती करून ठेवते. किती झाडं आहेत, किती झाडं. उगाच नाही कर्नाटक टॉपला आहे भाई नारळाच्या एक्सपोर्टमध्ये. डेंजर झाड आहे, डेंजर. आपल्या त्या कोकणात तुम्हाला जास्तीत जास्त नाही एका भागामध्ये 15 ते 20 झाडं बघायला भेटतील, बट इकडे भाई 150 ते 200 नारळाचीच झाडं आहेत. आणि बाकीच्या फळांचा विषय वेगळा, ती छोटी छोटी, ती 2-3 अशी. आधीच गाडीत पेट्रोल नाही, त्या असे रस्ते. भाई काय गजब रोड आहे ते, आणि काय सेक्सी व्ह्यू आहे ते. कसे काय या रोड्सवरती कोणी झोपू शकतं. काय मस्त आहे भाई, जन्नत आहे. राईड घेऊन परत टच होणार आहोत NH52ला. मीन्स इथे पेट्रोल पंप तर 100% भेटेल, कारण नॅशनल हायवे. घाट तर संपला. इथून लेफ्ट गेला तर कारवा 53 किलोमीटर, राईडला उडबाली 114 किलोमीटर. आपल्याला घ्यायचं आहे राईट टुवर्ड्स कोल्हापूर साईड. अजून पण 60 किलोमीटरची रेंज आहे. 335 किलोमीटर चालली अजून पण, लास्ट टाइम जे फुल केली त्यापासून. मीन्स ठीक आहे, 380 किलोमीटर चालते, जी की भरपूर आहे या गाडीसाठी. त्यात E20 असून सुद्धा 350 किलोमीटर्स अँड 8 ऑइलचं पेट्रोल पंप भेटलेला आहे.
नशीब खरंच चांगलं आहे माझं ते. बघा इथून चालू होणार आहे आता एक घाट रस्ता, तो काय आहे NH52चा. बघा पॅटर्न सेक्सी आहे बघा. ओ भाई साहब, जरा एक्स्ट्रीमच झाला ना. काय मजा आली इकडे झोपायला. गाडी सुपर स्पोर्ट्स बाईक असेल तर. आपली एडी एवढी झोपत नाही ना. असे घाट रोड्स आणि आपल्या छावाचं खूप जुनं नातं आहे. आणि हा समोर जो मी मॅप बघताय ना, काय झिगझॅग वाले मॅप आहे ते. जाऊ दे बाई, जाम घोड्यावर होता, जाऊ दे त्याला बोललो. एक तर मस्त मस्त बघ हा रस्ता बोलतो, मस्त टर्न्स आहेत. बघ जाऊन पाठवून चिपकायचं त्याशिवाय जा बाई पुढे. तू घाई आहे मला पण, एवढी पण घाई नाही तुझ्या एवढी. ज्याप्रमाणे तो चालू होता का. तरी मी तर म्हणेल ना, कर्नाटक साईडला ड्रायव्हर जरा सेफ आहेत कम्पेअर टू मुंबई आणि गुजरात साईडपेक्षा. गुजरातवाले तर भाई एक्स्ट्रीम. त्यांचं मी तर प्रत्येकाचं लायसन्स रद्द केलं पाहिजे, इन्क्लुडिंग हेवी ट्रकवाल्यांचं पण. 7 वाजलेले आहेत, 5-10 मिनिटाचा काळोख आहे. टोटल किलोमीटर बाकी आहेत आता कोल्हापूरसाठी 240 किलोमीटर्स. मीन्स निघाल्यापासून आपण 100 किलोमीटर तर कव्हर केलेत. किती तासात? आपण 5ला निघालोय, 6-7 2 तासात 100 किलोमीटर, विच इज नॉट बॅड. 50 किलोमीटर तासाला करतो, ठीक आहे. आणि टेमटेम आवाज येतोय, म्हणजे पाऊस चालू झाला इकडे वाटतं. पडू नकोस भाई. हे बोलतो तुम्ही ब्लाइंड कॉल येते लोक. हे पाठवून लेफ्ट दाखवते आतमध्ये. 16 किलोमीटर असंच घेऊन चाललंय. चल माउंटन ड्यू डर की माग. ओके, आफ्टर लॉट ऑफ मशागत फायनली नॅशनल हायवे पोचलेलो आहे NH48. आता इथून लगभग आपलं घर म्हणजे टोटल 530 किलोमीटर आहे. मी विचार करतोय आता डायरेक्ट घरी जाऊ ना, कोल्हापूरला कशाला थांबू. इथून कोल्हापूर 150 किलोमीटर आहे आणि पुढे फक्त 300-350 किलोमीटर राहायचं. चलो पुढे गेलो बघू. बट मी कोल्हापूरला असं माझा 50-50 झालं. आता पहिले मी विचार केलेला 70% आम्ही थांबेल कोल्हापूरला, बट आता माझं माइंड कन्वर्ट झालं 30% फक्त एवढे की कोल्हापूर थांबू. बाकी माझं 70% माइंड तेच बोलते की भाई घरीच आहे. सकाळी 7-8-9 वाजेपर्यंत पोहोचला तरी चालेल. आणि रिचिंग टाइम असा पण सकाळी 9चा दाखवतोय, जो की आपण आता हायवेला कापू शकतोच. लेट्स गो. पुढे गेल्यावर अपडेट देतो. वो 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 काय स्पीड मेंटेन करायला भेटते मस्त. कंटिन्यू 130-140 चाललंय. आय थिंक सो आपण महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरमध्ये आहेत. वेलकम टू कोंकोली. येस, हा तोच टोल प्लाझा आहे जो कर्नाटक आणि महाराष्ट्राला जॉईन करतो. ओके, 12:20 मध्ये जेवायला ब्रेक घेतला, तिकडे 1 तास गेला. अदरवाईज आताला आपण कोल्हापूर क्रॉस केलेला असतो. पण ठीक आहे, एकदम रात्री जाऊन तरी घरी काय करायचं, 4-5 वाजता इकडे. तर आपण एंटर केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रात रात्री 12:30 वाजता. ओके, सो व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग फ्रॉम सातारा. काल भाई नाही, मी इथंच थांबलेलो. आपला स्टॅमिना बँड झाला. मी कोल्हापूर करत होतो. जसं कोल्हापूर क्रॉस केलं तसं जरा एनर्जी आली माझ्यात की येस भाई अजून फक्त 350 किलोमीटर बाकी आहेत. पण फक्त 50 ते 60 किलोमीटर कापून माझी वाजली बँड. आणि लगभग 3-3:30ला इथे रूम बघितला मी, जो की मी उगाच विनाकारण घेतला असं वाटते. 1000 रुपये फालतूचे देऊन. किती वेळ झोपलो? 3ला झोपलो असेल, 3ला इथे आलो असेल, 3:30पर्यंत झोपून हे बघा आता वाजलेत 5:58 म्हणजे 6 वाजलेत. 3 तास पण पूर्ण रूमचा यूज नाही केला मी. झोपायचा प्लॅन होता माझा, बरं आता रूम घेतलाच आहे, पैसे गेलेच आहेत. तर जरा झोपू मस्त 7-8 वाजेपर्यंत आणि मग जाऊ. पण नंतर विचार आला की भर उन्हाची जाण्यापेक्षा तिकडे आपण त्यापेक्षा लवकरच निघू. चलो, असं वाटतं ना इकडे झोपण्यापेक्षा ना गप पेट्रोल पंपवर 3 तास पाठ टेकली असते ना तरी चाललं असतं. उगाच रूम घेतला मी.
टाकल्याला पण आत्ताच फोन केलेला टाकल्या, कारण की डिले होता. जेव्हा मी रूम घेतला ना इकडे, तर टाकला माझ्यापासून 91 किलोमीटर मागे होता. आणि मी 3 तास झोपून पण तो जास्त काही पुढे नाही गेलाय. म्हणजे त्याचा जो बोलबोवाला आहे तो बवासीर आहे. अजूनसुद्धा तो पुण्यामध्ये, त्याला आपलं लोकेशन 130 किलोमीटर आहे आणि आपल्याला 280 किलोमीटर आहे. चलो, जरा फ्रेश आहे, 3 तासाची झोपेनी बऱ्यापैकी. काल रात्री एवढी एक्स्ट्रीम झोप येत होती ना की डोळे ओपन होत नव्हते. कारण की ऑफकोर्स मी की कालची आपली राईड आपण संध्याकाळी चालू नव्हती गेली, सकाळी 10 वाजता चालू केली. 10 पासून जे आपण बाहेर आहोत ते भाई बाहेरच आहे. म्हणजे गोकर्णवरून मुर्डेश्वर गेलो, मुर्डेश्वरवरून परत खुनावरला गेलो बॅकवॉटर बोटिंगला, तिकडून आपण निघालो डायरेक्ट मुंबई साईड. मला वाटतं तुम्ही जो मध्ये भात खाल्ला तीच चुकी केली. फायदा तर आहे आता रात्री झोपल्याचा, उजेडात थोडंफार मला ब्लॉग तरी शूट करायला भेटेल. आता या टायमाला मी नाही ना म्हणताना मी पनवेल साईडला असतो तर मी इथे थांबलो नसतो. आता सो आपण क्रॉस करत आहोत आता सातारा. म्हणजे मी सातारापासून लगभग 2 आणि पुढचे 32 किलोमीटरच मागे होतो. इथून खालतून लेफ्ट मारलात की सरळ सातारामध्ये जाता आणि सरळ जाता आपला मुंबई पुणे हायवे. आणि सूर्यदत्त आलेला आहेत आणि त्रास द्यायला चालू झालेला आहे. झोप नाही झाली भाई माझी, पूर्ण 3 तासच झोपलोय, 3 पण नाही. न्यू खंबाटकी टनल ही आहे 1307 मीटर. 218 किलोमीटर. बाई बी फिनिशिंग टाइम दाखवतोय सकाळी 11:30चा, वाजले आता 6:30. हां ओके, अनदर टनल. 2 टनल लागतात. न्यू कात्रज टनल, कळलं नाही कात्रज. ओय 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 ओय, नशीब भाई माझं सनवायझर खाली होतं, पूर्ण काळं झाला ते. ओके 750 अँड फायनली वी आर ॲट पुणे. मीन्स तुम्हाला आता सगळीकडे MH12च्या गाड्या दिसतात. हा लेफ्ट घेऊन आता आपण लोणाळा हायवेला कनेक्ट झालो आहे. चलो आता ब्रेकफास्ट करायला थांबू शकतो. पुण्यामध्ये ब्रेकफास्ट करायला थांबलो तर अर्धा तास गेला असा लगभग ब्रेकफास्टला, पण त्या अर्धा तासात एवढी ट्रॅफिक वाढली असती ना. कारण ऑफिस टाईम चालू झालं असं ना, आता बरोबर 8 वाजलेत तर मला हलकी फुलकी ट्रॅफिक भेटली. 8:30-9ला जर मी पुण्यातून निघालो असतो तर मला मजबूत ट्रॅफिक फेस करावं लागलं भाई. माहीत नाही का, बट लोणावळ्याला आल्यानंतर आता जीव आले भाई माझा. हां भाई आता पोहोचू शकतो आपण 1.5 तासाच्या घरात. आता आपण जवळ आलोय बऱ्यापैकी. लास्ट 120 किलोमीटर्स टू गो, लेट्स गो. आणि आजूबाजूला रायडर्स बघतो ना, अजून मजा येते, बोर नाही होते मी रोडवरती. आपण इधर रुकते. मिसिंग लिंकचं बघायचं मला. हा वाला व्ह्यू. इथे आपला छावा आणि पाठी येतो मिसिंग लिंक रोड वर दिसतो ना. ट्रॅफिक तर काही कमी नाही झाली, काय लोक बोलतात याच्यामुळे ट्रॅफिक कमी झाली. ट्रॅफिक आहे ती इकडे, बट येस आपला बऱ्याच महिन्यानंतर आलो ब्रिजवरती मी. ओके ओके, लोणाळा ब्रिज एंड. मी आता एक काम करतो, इथून नाही जात बाई घाटातून, आपण खालून सरळ हायवेवरून जाऊ. मला माहिती आहे की रस्ता तिथपर्यंत बाईक्स अलाउड आहे. आपल्याला पूर्ण घाट स्किप होतील. लोणाळा घाट जो खालती उतरतो ना तो, वरून ऑलमोस्ट खोपोली पण स्किप होईलच मला असं वाटतं. लेट्स काय, भरपूर महिने झाले त्या रस्त्यावरून गेलो नाही मी. भरपूर जण म्हणतात या हायवेवरती बाईक्स अलाउड नाही आहे. येस नाही आहे, बट फक्त लिमिटेड किलोमीटर्सपर्यंत, त्यानंतर पुढे अलाउड नाही. तर ते लिमिट मला माहिती आहे कुठपर्यंत अलाउड आहे. त्याच्या पुढे गेलात तुम्हाला फाईन बसेल. हे बघा इकडे बाईकचे तर सिम्बॉल सांगते. बाकी जर इंस्टाग्रामवर फॉलो करत नसाल तर हा माझा इंस्टा आय डी आहे, नक्की जाऊन इंस्टाग्राम फॉलो करा. त्यात आपले लाईव्ह अपडेट येत राहतात. ब्लॉग तरी आपले एखाद आठवडा डिले पडतो, बट भाई इंस्टाग्राम आपले डेली अपडेट असतात. आणि आता कर्नाटक राईडला तर भाई मचवले मी इंस्टाग्रामवरती. एवढं पावर स्टोरी टाकल्यात ना, खतरनाक भाई. खतरनाक. कुठून तरी आवाज येतोय, घासण्याचा काहीतरी आवाज येतोय. बघितलं मी पूर्ण बंजी पण खोलून, कुठे काय समजत नाही.
जाऊ दे, 30 किलोमीटर बाकी आहे. घरी जाऊन नंतर आपण R&D करू. कुठं नाव देते ते, पहिले घरी जाऊ. तर ऊन वाढत चाललंय. 11:10 झालेत आणि आपण आता पोहोचलो आहोत पाम बीच रोडवर. हे बघा परत आलं, बघा बघितलं. फर्स्ट जे आपण मुंबई टू गोकर्णा मारलाय लगभग 600 किलोमीटर, 610-620च्या आसपास. त्यात पण कोल्हापूरमध्ये वन साईड टाइमपास झाला आपला, टाकल्याची गाडी बंद पडली म्हणून. 3.5-4 तास तिकडे गेले. त्यानंतर उरलेले मी 350 किलोमीटर अजून मारले कोल्हापूरवरून पुढे. ते झालं. नेक्स्ट डे तर बऱ्यापैकी आरामच झाला आमचा. त्याच्या नेक्स्ट डे मुर्डेश्वर, म्हणजेच काल मुर्डेश्वर आणि हुन्नावर करून आपण परत गोकर्णाला न जाता तिकडनं डायरेक्ट मुंबईला यायला निघालो. डेंजर बाय डेंजर, खतरनाक बॉडी स्ट्रेच केली मी, खतरनाक. जिथे मी स्वतःहून बोलायचो नाईट राईडना मोस्टली अवॉइड करत जा, दिवसा काय ते ट्रॅव्हल करत जा. तिथे आता माझं माइंड कन्वर्ट झाली भाई. मी तर म्हणतो भाई रात्रीच निघा, बेस्ट असतं. किरकिर नाही, ताप नाही, उगून नाही, काय नाही रस्त्याला. हे मेंटल लोक नसतात, मेन म्हणजे येडे लोक. पीसफुली तुम्ही राईड करता, त्यात तुमचे किलोमीटर्स पण लवकर कव्हर होता, रस्ता कव्हर होऊन जातो लवकर. नेक्स्ट लॉंग राईड जे असतील ना माझ्या, त्या मोस्टली मी नाईटलाच प्लॅन करणार भाई. बस रात्री 10-11 वाजता निघायचं. बाकी माझं तरी ठीक आहे, माझ्यापेक्षा इपिक ॲडव्हेंचर तर रॉन आणि झालं स्वराजचं झालं. ती लोक तर मला वाटते अख्खा जन्म ही राईड नाही विसरत आहेत. त्यांनी जे काही स्ट्रगल केलं आहे, तिथून टेम्पोमध्ये टाकून कोल्हापूर सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन जा. त्यांनी काय इश्यू आहे तो रिझर्व केला पूर्ण. इश्यू तर रिझर्व नाही झाला, गाडीचं सर्व्हिस सेंटरमध्येच आहे. कोणी एखादा असताना भाई तिकडनं घरी गेला असता, बोलला असं कोल्हापूर ठीक आहे 350, तिथलं इथे फिरतो, ट्रेन पकडून तो घरी जातो. बट येस नशीब भाई, या लोकांनी गिवअप न करता आले गोकर्णाला कसे. गोकर्णाला कसं डायरेक्ट येऊ शकत नाही तुम्ही, तसं बघायला गेलं तर मुंबईवरून पण डायरेक्ट जाऊ शकत नाही, भरपूर झंझटमारी आहे. बाईक असेल तुमची, प्रायव्हेट कार असेल तर ठीक आहे, बट ट्रेन बिन ही झंझटमारी आहे भाई. ट्रेन बस इकडे कोल्हापूर सर्व्हिस सेंटरपासून बाहेर हायवेला रिक्षाने, त्यानंतर हायवेवरून बेळगावला बसने, बेळगाववरून गोकर्णा परत बसने, आणि गोकर्णावरून आमचं जिथे हॉस्टेल आहे तिकडे स्टे घेतलेलं तिकडे रिक्षाने. रात्री 2:30-3 वाजता ती लोक तिकडे आले, विचार करा. एवढं गोकर्णाला आम्ही गेलेलो मस्त प्रिपरेशनमध्ये की पाऊस आहे तिकडे. कारण लास्ट वीक मित्र माझा गेलेला, तो बोलला की वन साईड पाऊस चालू आहे, पावसाळ्यामुळे आम्हाला कुठे एक्सप्लोर करायला भेटला नाही आणि रेन गिअर्स घेऊन जाऊ सगळे. आणि मी रेन गिअर्स घेतली आणि एक थेंब पाऊस नाही पाहिजे तिकडे, एक थेंब नाही भेटला मला. आणि बाकी ब्लॉगवरून तर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर जास्त काही बडबड केली नसेल मी ब्लॉगमध्ये, कारण की मला स्वतःवर कॉन्फिडन्स नव्हता भाई 700 किलोमीटर चालवेल की नाही मी. म्हणून मी विचार केलेला की जरा बग कमी करायची आणि रोडवर फोकस जास्त करायचा, जेवढा कापलेला तेवढा कापत जाऊ. बाकी हा ब्लॉग आता इथेच एंड करू. अख्खी पूर्ण कर्नाटकची सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट डाऊन करून सांगा. कुठला पार्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट डाऊन करा. सो भेटू आता अशाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज गुड. आता नेक्स्ट राईड काय असेल मला बिलकुल आयडिया नाही. ह्या राईडसाठी मी भरपूर राईड कॅन्सल केल्यात. मोस्टली तरी आता संडे ब्रेकफास्ट राईड असेल, कारण भरपूर दिवस झाले एवढी फॅमिलीसोबत कुठे ब्रेकफास्ट राईडला नाही गेलो. सो यस, जूनमध्ये एक ब्रेकफास्ट राईड करू. चलो, पीस आउट, भेटू लवकरच.